हॅलो एव्हरीवन, कशात तुम्ही सगळे? आज संडे आहे तर मी इथे चपात्या केलेल्या आहेत। आजचा बेत आमचा खेकड्यांचा आहे। तर विहान आणि विहानचे बाबा गेलेत आहेत खेकडे आणायला बाजारात। आता हे दोघे मिळून ते खेकडे मला स्वच्छ धुवून देतील अगदी व्यवस्थित। आणि इथे खेकडे धुवून झाले आहेत, वाटणही रेडी आहे। हे मी मिक्सरला चांगली पेस्ट करून घेईन आणि हे आंगडे पण मिक्सरला लावून चांगली पेस्ट करून घेतली मी। आणि नंतर हे मी व्यवस्थित गाळून घेते, थोडं पाणी घालून व्यवस्थित गाळून घेणार आहे। आणि नंतर फोडणीसाठी मी 2 पातेले घेतलेत। खेकडे जास्त आहेत म्हणून मी 2 पातेले घेतलेत। तेल घातले आणि कढीपत्ता घातला, नंतर आपलं वाटण घातलं आपण आणि मग नंतर आपला सुका मसाला, धणेपूड, परत हळद, बाकीचा उरलेला मसालाही घातला आणि हिरवं वाटण पण घातलं। आता हे मी चांगलं व्यवस्थित परतून घेते। परतून झाल्यावर मी हे लाल तिखट घातलं, धणेपूड घातली, गरम मसाला घातला आणि हे मस्त मी परतून घेणार आहे। छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हे मी खेकडी सोडते। मसाला व्यवस्थित परतला गेला आहे आणि मग आता मी खेकडे घालते त्याच्यामध्ये आणि मोठे ते आंगळे असतात ते पण मी घातले ते आणि व्यवस्थित मी आता हे परतून घेणार आहे दोन्ही पातेल्यांमधून। आणि मग नंतर मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते। रस्सा हवा आहे म्हणून मला थोडं जास्त पाणी मी घालणार आहे। ह्याच्यामध्ये मी आंगड्यांची पेस्ट केलेली होती ती पण मी घातली आहे। नंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घातलं आणि मस्त व्यवस्थित मी शिजायला ठेवले। आणि इथे मी ते खेकड्याचं आवरण असतं ना वरचं, त्याच्यामध्ये मी बेसन घालते। बेसनमध्ये मी हिरवं वाटण, हळद आणि मीठ घातलं आहे, लाल तिखट पण घातलं आहे मी याच्यामध्ये। आता हे मी सगळं भरून घेते आणि आपल्या कालवणाला तर उकळी आली आहे थोडी हलकीशी, तर हे मी एक एक करून सगळं हे सोडून देते त्याच्यामध्ये कालवणामध्ये आणि शिजायला ठेवते झाकण लावून। कालवण शिजून झालं। आता हे मी माझ्या मुलाला जेवण वाढते आणि मीही जेवायला बसली आहे। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।